तरुण पिढीला वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे एक कठोर पाऊल. आता जिहादी साहित्यावर थेट बंदी. हे साहित्य आता बाळगणे, त्याचा प्रचार प्रसार करणे ठरणार गुन्हा. नमस्कार, मी स्नेहल जोशी. मी सुदर्शनची पत्रकार आहे आणि मी विदर्भात कार्यरत असते. साहित्यावर बंदी करण्यात आली कारण हे साहित्य साधे सुधे साहित्य नाही. हे साहित्य ISIS, अल कायदा आणि तत्सम हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या कुख्यात दहशतवादी संघटनांचे हे विचारांचे प्रचार प्रसार करणारे साहित्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तब्बल 114हून अधिक साहित्य प्रकाशनावर महाराष्ट्र सरकारने कारवाई केली आहे. यामध्ये अल्झायमिन मीडिया द्वारा प्रकाशित होणारे जे साहित्य आहे, जे मॅगझिन्स आहे, त्यात व्हॉइस ऑफ खुरासान सारखे अनेक अंक आहेत, तर त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. अल कायद्याचे नवा-ए गजवाए हिंद आहे किंवा हिजबुल मुजाहिद्दीनचे द रिव्होल्युशनरी रिकन्व्हर्शन किंवा कश्मीरी किफा यासारखे कट्टरवादी साहित्याचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक्सक्लुझिव्ह बेसिक आणि पेट्रोल बॉम्ब मॅन्युअल्स, म्हणजे पेट्रोल बॉम्ब कसा तयार करायचा यासारखे, म्हणजे बनवण्यासारखे प्रशिक्षण देणारे जे साहित्य आहे त्याच्यावर पण बंदी घालण्यात आली. हाऊ टू स्टे अनॉनिमस, म्हणजे गुप्तपणे कसे काय राहायचे, आणि द मुजाहिद्दीन पॉयझन हेडबुक यासारख्या धक्कादायक साहित्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली. त्याचाही यात समावेश करण्यात आला. पण कारवाई फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नाही, कारण डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि या माध्यमातून चालणाऱ्या संबंधित चॅनल्सच्या माध्यमातून होणारे जे काही प्रकाशन आहे त्या प्रकाशनावर सुद्धा लगाम घालण्यात आलेला आहे. कारण आजच्या तरुणांच्या हातात पुस्तकांपेक्षा मोबाईल हा अधिक वेळ असतो आणि एका पोस्टमधून, एका व्हिडिओतून अनेक कट्टरपंथी विचार हे जे आहे हे हजारो तरुणांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात. महाराष्ट्र ATSने अहवालानंतर महाराष्ट्र सरकारने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 98A च्या अंतर्गत ही कारवाई केलेली आहे. दहशतवादाची सुरुवात नेहमीच बंदुकीतून होते असं नाही, तर ती विचारातून होते, कधी पुस्तकातून होते, आजच्या काळात मोबाईलच्या स्क्रीनमधूनही ती होत असते. म्हणूनच महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय म्हणजे केवळ साहित्यावरची बंदी नाही, तर दहशतवादी विचारांच्या यंत्रणेवर केलेला थेट प्रहार आहे. तरुणांच्या हातात पुस्तक, मोबाईल असावं, नक्कीच असावं, पण त्यातून दहशतवादाचे बीज त्यांच्या मनात पेरले जाऊ नये, हे राष्ट्रविघातक काम आहे. या मॅगझिनच्या माध्यमातून हेच काम होत असल्याचे ATSच्या अहवालातनं पुढे आले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे पुढचे पाऊल टाकले. ते नक्कीच कौतुकाचे आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर अशा प्रकारचे साहित्य असेल तर ते ATS पर्यंत पोहोचणारच आहे. महाराष्ट्र सरकारने ही अंमलबजावणी केलेली आहे, कारण गुरुवारी हा निर्णय आला, त्याची नोटीस जारी झाली आणि त्यानंतर शुक्रवारी थेट कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या त्वरित आणि या धाडसी निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार, कौतुक. आणि तुम्हाला सुद्धा या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय हिंद.